नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. जिमला काही सकाळी जाणं होत नाही आपलं आजकाल, कारण कुठे ना कुठे लग्नाची तयारी धावपळ सगळी चालू आहे. कपडे हे ते चला आलो तो कामला, पण सार्थकभाई बरोबर घेऊन गेलो त्याला. भाई कामत घरला मामीची परत आज पण गोळी आणायची होती. ती गेलो आपण आपल्या कामत घरच्या कृष्णा मेडिकलवर. त्याला सांगून ठेवले भाईला गोळी आणून घेतली गोळी ना. आपण निघलो परत आपल्या ऑफिसला जायला. ऑफिसला जातात आपल्याला जायचं होता पारसनाथमध्ये, आपल्याला होतं जरा काम. तर सार्थकभाईला बोललो डायरेक्ट तशीच गाडी घे जाऊ पारसनाथला गेलो नाही भाई. गेला आपला काम ना. तिकडच्या गेलो आपण ग्रामपंचायतला. आपल्या ग्रामपंचायतमध्ये वलच्या आपलं जरा काम होता. काम खपून आपण तिथून निघलो आपले जायला ऑफिसला जाता सार्थकभाई बोलला दुपारनंतर आपल्याला जायचं होतं मानकोळीला, जरा खदानीव आपल्या पाणी बघायला. खदानीवर जाता तो बघतो का भाई ही असली घाण जमा झाली खदानीवर ना. गाडी बिडी भरली ना. मग सार्थकजीला टँकरमध्ये ना. मी आलो आपल्या स्कूटी घेऊन. आपल्याला जायचं होतं कामच गेला, कारण सकाळी मेडिकलला आपण विसरलेलो आपली दुसऱ्या गाडीची चावी सार्थकभाईच्या. संजय भाईला घेऊन निघलो आपण. गेलो मग ऑफिसला. पहिले ऑफिस बंद करून मग गेलो आपले पाईपलाईनच्यात. चला बाय मित्रांनो, ह्याला चावी देतो ना. तुम्ही आपल्याला लाईक फॉलो नक्की करा. चला बाय.